हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझं नाव प्रियंका. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी. तर तुम्हा सर्वांना पहिल्या सोमवारच्या आणि नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आमची दिवसाची सुरुवात अशी काहीशी होती. कृष्णाला उठवते गौरी आणि तिचं असं म्हणणं असतं की दिवसभर मी घरी नसते, मग त्याला उठवते, ती खेळते त्याच्यासोबत थोडंसं आणि नंतर ती मग ट्युशनला जात असते. तर आज सोमवारमुळं स्वयंपाक वगैरे काही नव्हता, त्याच्यामुळं ना किचन ओटा वगैरे स्वच्छ आवरून आधी पूजा वगैरे करून घेतलेली मी. फक्त चहा बनवायचा होता आणि गौरीसाठी मॅगी बनवणार होते मी आज. तर गौरीला ना 2 दिवसापासून ताप येतोय, त्याच्या तोंडाला काही चव नाही, त्याच्यामुळं तिला मी मॅगी बनवून देणार होते. तर तीच औषध वगैरे ती घेत होती. आज दोघांचे पण उपवास. गौरीला सुद्धा शाळेला सुट्टी होती, त्याच्यामुळे ना आज डब्याची काही गडबड नव्हती, म्हणून आज ना पटकन आधी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर पूजा करतानाचा व्हिडिओ काही घेतलेला नाही आहे, तर शॉर्टमध्ये बनवलं होतं तेच मी शेअर करते थोडंसं. आणि आजची पूजा वगैरे खूप छान झाली, परंतु बाळ असल्यामुळे ना मला ना रुद्र अभिषेक करायची खूप इच्छा होती, परंतु काही झालेलंच नाही आहे माझ्याकडून. त्याला वाचन पठण खूप वेळ जातो त्याच्यामध्ये आणि मग तो रडणार, मग मध्येच उठावं लागणार, त्याच्यापेक्षा नाही बनवलं. मग पूजा वगैरे झाली. दुपारच्या वेळेस ना मंदिरात गेलो होतो आम्ही. आमच्या इथं जवळच आहे, 2 मिनिटाच्या अंतरावरच शिवमंदिर आहे, तिथंच गेलो होतो. तिथंच सगळेजण येतात. गर्दी काही एवढी नव्हती दुपारी गेल्यामुळे. तर पावसाचं सुद्धा वातावरण झालं होतं. अगोदर पाऊस येत होता म्हणूनच गेलो नव्हतं, म्हणून दुपारी पाऊस जरा कमी झाला म्हणून गेलो, तर पुन्हा पावसाचंच वातावरण झालं. आमच्या इथून जवळच आहे त्याच्यामुळे ना काही नाही. आणि दर्शन वगैरे तर छान झालं, तरीही बऱ्यापैकी गर्दी होती. घरूनच मी फुलं वगैरे नेली होती, त्याच्यामुळे मी इथं काही घेतलेलं नव्हतं. इथं बरेचसे जण असं बायका वगैरे बसल्या होत्या विकण्यासाठी. तर मंदिर इतकं छान आहे ना, खूप भारी आहे. इथल्या इथं जवळ असून मी कधीच आलेले नाही आहे. असं वाटायचं की जवळ घर असतं ना तर मी रोज मंदिरात आले असते. तर खरं तर तो माझा भ्रम होता. जवळ मंदिर असूनसुद्धा मला रोज जाता येत नाही. तर श्रावण सोमवार होता, त्याच्यामुळेच मी आलेली. म्हणलं चला. तर दर्शन वगैरे तर खूप छान झालं होतं. पण एवढंच की ना, मी फुलं आणि बेलपत्रच नेलं होतं. मला माहीतच नव्हतं की इथं अभिषेक वगैरे दिवसभर करू शकतात की काय असं म्हणून. तर इथं सगळेजण अभिषेक करत होते ना. परत मला वाटलं की मी पण आणायला पाहिजे होतं दूध वगैरे. तर जाऊ दे, पुढच्या सोमवारी मी नक्की घेऊन जाईल दूध वगैरे अभिषेक करण्यासाठी. तर देवदर्शन आमचं तर छान झालेलं आहे. तर आम्हाला अजून थोडंसं काम होतं, बाहेर जायचं होतं. खरं तर वेगळ्या कामासाठी गेलो, ते न काम करता दुसरंच काहीतरी भलतंच घेऊन आलो. खरं तर मला ना ड्रेस आणायचे होते, ड्रेस आणण्यासाठी बाहेर गेलो, पण मला म्हणावे तसे ड्रेस काय आवडलेलेच नाही आहेत, म्हणून मी आले परत रिटर्न आणि काहीतरी छोटं मोठं असं घेऊन आले. आता रक्षाबंधन येत आहे, तर राख्या बघत होते, परंतु राख्यासुद्धा मला काही एवढ्या आवडल्या नाही. त्या ज्या होत्या ती अगदी साध्या सिंपल होत्या. पण गौरी म्हणले की मला माझ्या भावासाठी राखी घ्यायची आहे, कारण फर्स्ट टाईमच ती त्याला राखी बनणार आहे, पहिलंच रक्षाबंधन असणार आहे त्याचं. आणि छोटं मोठं घरात लागणारे वस्तू घेऊन आलेली आहे, तेच मी दाखवत आहे काय आणलेलं आहे. हे मला किचनवर ठेवण्यासाठी मी आणलेलं आहे. भांड्याचं साबण वगैरे किंवा हँडवॉश वगैरे ठेवण्यासाठी आणलेलं आहे मी. आणि ही गौरी बोलली की मला कॅरम हवा आहे, तर तिला छोटंसं कॅरमसुद्धा आणलेलं आहे. बघू शकता, हे खूप छान आहे खेळायला. ती जाऊ दे, अभ्यासातून तिला टाईम भेटतच नाही आहे म्हणा, परंतु थोड्याशा वेळात ती खेळू शकते, थोडंसं चेंज म्हणून. अभ्यासातून पण सारखं अभ्यास म्हणून पण नाही होत पोरांना. तर मग तिच्यासाठी छोटंसं कॅरम आणलेलं आहे. आणि ही देवराख्या आणलेल्या आहेत पहिल्यांदा. तर राख्याची खरेदी केली ती मी देवांसाठीच घेतल्या होत्या. 3-4 राख्या आणलेल्या आहेत देवासाठी. नंतर गौरी बोलली की ही कृष्णासाठी राखी घ्यायची आहे, त्याला लाईट लागते, खूप छान आहे ती. तर तिच्या चॉईसने ती घेतलेली आहे. आणि तो पण राखीला ना छान खेळतो, कारण त्याच्या रोजच्याला वापरण्यात येणारे चहा साखरेचे डबे किंवा डाळीचे हे ठेवण्यासाठी ना मी थोडं छोटंसं रॅक आणलेलं आहे. ते किचनवर अगदी सहज बसू शकतं आणि तिथं दररोजच्या लागणाऱ्या वस्तू सहज अगदी घेऊ शकतो असं आणलेलं आहे. गेलो होतो एक आणण्यासाठी, घेऊन आलो दुसरंच. तर असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चॅनलला. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. बाय.